शरद पवार खरंच इंडिया आघाडीपासून दूर जात आहेत का? की ते पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत सगळ्यांना संभ्रमात ठेवतायत? देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयाचं त्यांनी केलेलं जाहीर स्वागत हा फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घेतलेला प्रामाणिक राजकीय स्टँड होता, की त्यामागे भविष्यातील मोठ्या राजकीय समीकरणांचा संकेत दडलाय? महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना हा स्पष्ट इशारा आहे का, की शरद पवार कोणाच्याही दावणीला बांधलेले नाहीत? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इंडिया आघाडी अजूनही शरद पवारांसाठी पहिली पसंती आहे, की त्यांनी स्वतःसाठी दुसरा राजकीय दरवाजा उघडा ठेवलाय? महाराष्ट्राच्या राजकारणात आज सर्वात मोठी चर्चा ही याच प्रश्नांभोवती फिरताना दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांना उगाचच ग्रँड मास्टर म्हटलं जात नाही. कारण इतर नेते भाषणातून राजकारण करतात, पण शरद पवार अनेकदा आपल्या भेटी, शांतता आणि छोट्या छोट्या विधानांतून मोठे राजकीय संदेश देतात. त्यामुळे त्यांनी एखाद्या निर्णयाचं कौतुक केलं तरी त्यामागे फक्त कौतुक नसतं, तर त्याचा राजकीय अर्थही शोधला जातो. आणि म्हणूनच यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयाचं त्यांनी केलेलं उघडपणे स्वागत अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं आहे. घडलं असं, की राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेतील काही महत्त्वाच्या अटी शिथिल केल्या. अनेक शेतकरी आधीच्या अटींमुळे योजनेबाहेर जात होते. सरकारने त्या अटी काढून टाकल्या आणि कर्जमाफीची व्याप्तीही वाढवली. या निर्णयाचं शरद पवारांनी जाहीरपणे स्वागत केलं. त्यांनी सरकारचे आभार मानले आणि या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं स्पष्टपणे सांगितलं. आता प्रश्न असा आहे, की विरोधी पक्षाचा सर्वात मोठा नेता सत्ताधाऱ्यांचं इतकं उघडपणे कौतुक का करतो? इथे शरद पवारांचं राजकारण सुरू होतं. कारण त्यांनी सरकारचं कौतुक केलं, पण त्याच वेळी या निर्णयाचं श्रेय शेतकऱ्यांच्या भावना, आंदोलनं आणि आपल्या पक्षाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यालाही दिलं. म्हणजे सरकारवर टीका नाही, पण श्रेयही पूर्ण सरकारला नाही. ही शरद पवारांची राजकीय शैली आहे. ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्याआधी देवेंद्र फडणवीसांसोबत एका बैठकीत ते दिसले. जयंत पाटील आणि भाजप नेत्यांच्या भेटींच्याही चर्चा रंगल्या. या सगळ्या घटनांचा एकत्रित विचार केला तर राजकीय निरीक्षकांना प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, की शरद पवार नेमकं कोणतं राजकीय समीकरण तयार करतायत. इथे एक गोष्ट समजून घ्यावी लागेल, की शरद पवार कायमस्वरूपी मित्र किंवा कायमस्वरूपी शत्रू या संकल्पनेवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा सत्तेशी संवाद ठेवणं, स्वतःची राजकीय उपयुक्तता कायम ठेवणं आणि परिस्थितीनुसार पर्याय खुले ठेवणं हा राहिलाय. त्यामुळे ते विरोधात असले तरी सत्ताधाऱ्यांशी संवाद तोडत नाहीत आणि सत्ताधारी असले तरी विरोधकांशी पूल जाळत नाहीत. याच कारणामुळे आज महाविकास आघाडीतही अस्वस्थता दिसते. उद्धव ठाकरे गटाकडून नाराजीचे सूर उमटले. संजय राऊतांनीही सार्वजनिकपणे प्रश्न उपस्थित केले. आदित्य ठाकरेंनीही अप्रत्यक्षपणे टीका केली. पण काँग्रेस मात्र तुलनेने संयमी दिसली. म्हणजेच इंडिया आघाडीत सर्व काही सुरळीत आहे असं चित्र राहिलेलं नाही. मात्र याचा अर्थ शरद पवार उद्या महायुतीत जाणारच आहेत असा निष्कर्ष काढणं घाईचं ठरेल. कारण त्यांच्या राजकारणाचा इतिहास सांगतो, की ते अनेकदा सर्व बाजूंनी संवाद ठेवतात. भेटी म्हणजे निर्णय नसतो आणि कौतुक म्हणजे युती नसते. पण अशा प्रत्येक हालचालीतून ते एक संदेश नक्की देतात. शरद पवारांना गृहीत धरू नका. खरं तर या संपूर्ण घडामोडीत सर्वात मोठा संदेश मित्रपक्षांसाठी आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे. ते केवळ आघाडीतील एक घटक नाही, तर स्वतःच्या ताकदीवर निर्णय घेऊ शकतात. आणि हीच गोष्ट त्यांची निगोसिएशन पॉवर वाढवते. जेव्हा एखाद्या नेत्याकडे अनेक पर्याय खुले असतात, तेव्हा त्याचं राजकीय महत्त्व आपोआप वाढतं. आता पुढे काय होणार? शरद पवार इंडिया आघाडी सोबतच ठामपणे उभे राहणार, की भविष्यातील राजकीय परिस्थितीनुसार नवं समीकरण उभं करणार? याचं उत्तर आज कोणाकडेही नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा जेव्हा शरद पवार शांत दिसतात, तेव्हा ते अनेकदा सर्वाधिक सक्रिय असतात. आणि म्हणूनच आजचा सर्वात मोठा प्रश्न महायुती काय करणार किंवा इंडिया आघाडी काय करणार हा नाही, तर शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू आहे हा आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सगळे खेळाडू खेळ खेळत असतात, पण पट कोणाचा असतो? तो शरद पवारांचाच असतो. या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.